सरकारी शाळेत वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे। विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणवेश थेट सभागृहात दाखवला होता। तो गणवेश दाखवत रोहित पवारांनी क्वालिटी बघण्याचा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला होता। मात्र उशिरा वाटप करण्यात आलेल्या गणवेशाबाबत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत। कुणाच्या बाह्या खालीवर आहेत, कुणाला तर गुंड्याच नाहीत, अशा तक्रारी पालकांनी फोटोसह केल्या आहेत। हेच फोटो ट्विट करत रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टिंगलीची परतफेड केली आहे। रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की रोहित #क्वालिटी बघ असं तुम्ही म्हणाला होतात। आता हे गणवेशच बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी असा प्रश्न पडतो। तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का? असो, गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेल अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। शालेय गणवेशाच्या निकृष्ट दर्जाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही संताप व्यक्त केलाय। 15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत, तेही असले बोगस। कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवणधडाची। हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत। त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेली नाहीत अशी टीका दानवे यांनी केली आहे।